50 रुपये कमायचा मजुरी, आमच्याजवळ शेती नाही ना काही नाही, सब वनमजूर करणे आणि आपला पोट भरणे. त्या 50 रुपयामध्ये दारू पिणे. दारूवाल्याला काय शौक राहते, संध्याकाळी अंडे नेला तर काही तर छोटासा एक पावभर मटण नेल. हे अशी सवय होती आपल्याला. आमच्या घरी वडिलापासून सवय, तो दिवस कोणताच राहो, सण कोणताच राहो, त्या हांडीची वाद जात नव्हती. असा आमचा वडील होता. प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक, भगवत प्राप्ति के लिए परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मासिक चर्चा बैठक सुरू झालेली आहे. या चर्चा बैठक मध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच वाराणसी आई उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष विजय भाऊ भोंदे मुक्काम शहापूर, यांना माझा नमस्कार. आजच्या बैठकीचे उपाध्यक्ष लांजेबाजी साहेब, संचालक राजकुमारजी राऊत, यांना माझा नमस्कार. तसेच बाहेरगावून आलेले कार्यकर्ते, मार्गदर्शक, मंचावर असलेले सर्व आणि उपस्थित असलेले सेवक सेविका, बाल गोपाल, यांना माझ्या सर्वांना नमस्कार. मार्ग तर आता म्हणजे मार्गदर्शन चांगले झालेले आहे, आपल्याला मिळाले. परंतु माझा अनुभव तुम्हाला सांगतो थोडक्यात. व्यसनाबद्दल पहा. माझ्या आई आणि म्हणजे माझे आई वडील, आम्ही 3 भाऊ राहत होतो. आणि माझ्या वडिलाला ऍडनेस फॅक्टरी, जवाहरनगर फॅक्टरी म्हणजे ड्युटी होती. आम्हाला लहानपणापासून दारू पाजायचा. का मुलाला किरीम नाही होतील बा, 3 भावाला. परिस्थिती अशी आहे पहा, लहानपणापासून किरीम नाही झाल्या पाहिजे म्हणून चमच्याने आम्हाला दारू पाजायची. जसे जसे आम्ही मोठे होत गेलो, आवरत गेलो, 10 वर्षापर्यंत झालो मी, तरी पण आम्हाला दारूचा सवय. कशामुळे? वडिलापासून. वडिलाला दारूचा सवय, कोंबडी बाजार, सट्टा, जुवा, वडिलाला सवय. समजा मी ना, आम्ही 3 भाऊ, पण माझा नंबर जास्त लागे. मी 2 नंबरचा भाऊ असल्यामुळे मी ना कोंबडा नाही पकडला. कोंबडी बाजारावर तर मला दणके भेटत होते वडिलाचे. 10 वर्षाचा मी लेकरू, वडिलाचा ऐकावच लागेल. दारू आणायला जावाच लागेल दारूच्या दुकानामध्ये बाटल घेऊन. तर तिथं काय करायचं मी? आता मुलगा मी 10 वर्षाचा, 11 वर्षाचा, 12 वर्षाचा झालो होतो. वडील मला दारू पाजेल का नाही, सवक लागली होती वडिलापासून. बाटल न्यायची दारूच्या दुकानामध्ये, आणायचा मी, आणि त्याचा एक गिलास घेऊन काढायची आणि पाणी टाकून अजून ते वडिलाला बाटल द्यायची. असे सवक मला लागले होते. वडील बिडी प्यायची, त्या कट्ट्यामधल्या 2 बिड्या काढून सण्या हुष्ट्या बिड्या प्यायची. असे सवक वडिलापासून मला लागलेले भरपूर होते. जुवा खेळायचा, सगळंच काही खेळायचं. तर काय, वडील मरण पावला 1998 मध्ये. आई बी 4 महिन्यामध्येच गेली. तर भावाला म्हणलो, तुम्ही का आपण मार्गात जाऊन रे. तर भाऊ का म्हणते, छोटा भाऊ ऍडनेस फॅक्टरीचा पैसा मिळाला होता, सगळा भाऊ सांभाळत होता. अरे म्हणते, तू पहिले दारू सोडणार का म्हणते पहिले. अरे मी मार्गात जाईन तेव्हाच मी सोडी म्हणला रे. 1998 ची गोष्ट, हा शब्द वापरला होता. परंतु त्या भावाने ऐकलं नाही. त्याच्यानंतर माझा लग्न झाला होता. त्याच्यानंतर लाईनीचा लग्न झाला आणि माझ्यावर परिस्थिती खूप भरपूर होती. 50 रुपये कमायचा मजुरी, आमच्याजवळ शेती नाही ना काही नाही, सब वनमजूर करणे आणि आपला पोट भरणे. त्या 50 रुपयामध्ये दारू पिणे.
दारूवाल्याला काय शौक राहते, संध्याकाळी अंडे नेला तर काही तर छोटासा एक पावभर मटण नेल. हे अशी सवय होती आपल्याला. आमच्या घरी वडिलापासून सवय, तो दिवस कोणताच राहो, सण कोणताच राहो, त्या हांडीची वाद जात नव्हती. असा आमचा वडील होता. आणि त्या चौकातून आम्ही कसे कसे बाहेर येवायचा. मग माझ्या 2001 मध्ये माझी गोप परिस्थिती होती. काय दारूवाल्याचे पैसे होते, 7-8 हजार रुपये झाले होते. 50 रुपये वन मजुरी कमावणे आणि 7-8 हजार रुपये कर्ज कसा कसा. आणि मग मला मुलगा झाला, तो 2 वर्षाचा मुलगा. भगवंत कसा जागृत करते या मानवाला. 2 वर्षाचा मुलगा आणि माझी मुलगी पोटामध्ये 5 महिन्याची. तेव्हा मी मार्गात आलो. कसा मार्गात आलो? रात्री दारू पिऊन यायचे, सिगरेट मी ओढत होतो, सिगरेट ओढत होतो. आणि हा 2 वर्षाचा लेकरू मला माझ्यासोबत झोपल्या आला. मी सिगरेट पितो, मला काही त्रास नाही. आणि हा मला खोकलते मुलगा, याला त्रास होऊन राहिला. चेतना झाली तिथपासून. मी पितो, दारू पितो, व्यसन करतो, याला त्रास होऊन राहिला माझ्या सासामुळे. सिगरेट ओढतो, त्याला त्रास होऊन राहिला, तो खोकलते, सर्दी काही त्याला ज्या काही त्रास होते तो खोकलून राहिला. काय केलं, रात्रीच्या 12 वाजेपासून भाऊ 2 वाजेपर्यंत मला या परपंचातून साध्य कोण करू शकते. कोणत्या देवाकडे जाईन, कोणत्या मार्गाकडे जाईन, हा विचार करता करता 2 दिवस झाले. रात्री 12 वाजले का 2 वाजेपर्यंत शब्द निघला. दुसऱ्या दिवशी बाबा, फक्त बाबा शब्द निघला माझ्या मुखातून. जसा बाबा निघला तसा सकाळी उठलो आणि आमचे नानाभाऊ ठोकरजी होते, त्यांच्या घराकडे गेलो. अरे तो म्हणते, तुला जेवढे अजून एक महिना म्हणते काही रिश्तेदारी काय दारू पाणी पिवायचं असेल, चौक वगैरे करायचे असेल तर करून घे रे म्हणे. म्हणलो भाऊ आज आलो तर आलो, तुले उद्या दिसणार नाही. आज आलो तर आलो, उद्या तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे. संध्याकाळी आमचे कार्यकर्ता ड्युटीवर राहतात, सकाळी सायंकाळी आम्ही गेलो आणि कार्य केला. त्याने आम्हाला कार्य दिले. सगळं देव वगैरे पुंजून सणा सगळे देव केला देव आणि कार्य केला आम्ही 7 दिवसाचे. माझी दारू कशी सुटल्या पाहिजे. ज्या ज्या गली आमच्या चौकामध्ये आल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि त्या चौकातून गल्ल्या 3 गल्ल्यातून दारूचे दुकान. सकाळ संध्याकाळ वास. आता कसा तरी करायचा. 15 दिवस एका सामटेतून म्हणजे मला वास नाही आल्या पाहिजे म्हणून एका सामटेतून जात गेलो. आपल्या कामावर तेथूनच येत गेलो का माझी जादू तरी सुटल्या पाहिजे म्हणून. तर भगवंताने सगळं काही, दारू सुटली, व्यसन सुटले. एवढे व्यसन असताना बी या मार्गामध्ये सक्ती कशी आहे. आणि आम्ही आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी कधी अगरबत्ती कोणत्या धर्माले लावला नाही. तर 2 महिन्यामध्ये अजून माझ्या परिस्थिती अशी आली, मी साधा सेवक होतो त्या पेठ मध्ये. मी गांजा पेलो अजून 2 महिन्यामध्ये. दारू पेत होतो पण गांजा पेलो मार्गात आल्यावर. एवढी परिस्थिती बिकट झाली माझ्यावर का डोक्यामध्ये एवढे टेन्शन मध्ये किडे असे लवत गेले. आणि माझ्या मुलीला त्या दवाखान्यात पत्नीला भरती गेला डिलिव्हरीसाठी. पत्नी तिकडं आणि मी इकडं. मला काय करावं आता या. तर मग एका सेवकाने सांगितलं तर तू काही घेतलास का. म्हणून गांजा पेलो, सिगरेट जसे ओढते त्या पद्धतीने घेतला. ते चूक झाली म्हणून कार्यकर्ता गेला. कार्यकर्ता 3 दिवसाचे कार्य केले, मी एकट्यानेच केलं. आणि ते कार्य केल्यानंतर समाधानी मिळाली. तिकडं डिलिव्हरी झाली, सगळं काही बरोबर झाला. परंतु या मार्गामध्ये काय आहे हा जाणीव आला. कोणती जागृत शक्ती आहे या मार्गामध्ये. कशा पद्धतीनं बाबा जुमदोजीने केलं आपल्यासाठी.
कशा पद्धतीने जागृत शक्ती आपल्याजवळ उपस्थित राहील ते बाबांशी या मानवालाच माहिती आहे आणि या सेवकांनाच माहिती आहे. अनुभव भरपूर आहेत माझ्याजवळ, असं काही नाही, अनुभव भरपूर आहे. आता याची वेळ नसल्यामुळे मी काही अनुभव जास्त सांगूही नाही शकत. माझ्या मुलीला त्या गॅमदी थोडे आले होते, घबराट आली होती, लहानशी पोरगी होती तरी, परंतु कार्यकर्ताजीने म्हणलं काय घबरायचं नाही, तीर्थावर आहे बाबा, त्या तीर्थामुळे सगळं झाले. एक अनुभव सांगतो त्याच्यानंतर मी बंद करतो. शॉर्टकट आहे. उन्हाळ्याचा दिवस होता, लहान लहान लेकरं होते, दुपारच्या मे महिना होता, पापडा मी घरी आलो 1 वाजे दुपारी, आणि मुला आणि मुलगी घेऊन सगळी लहान लहान ते जात होती बाजूच्या घरा पापडा लाटायला. 1 वाजल्या एवढा उन्हाळ्याचा दिवस आहे, कशाला जातात म्हणतात तुम्ही? मला पाहून तुम्ही आणलाय, मला तुम्हाला मी दोरानं बांधतो, या बरं मला तिकडून. मी दार लावला आणि मीच पलंगावर गेलो. परमेश्वर असा शब्दामध्ये सैतान झाला की मला तिथं बांधून दिला, तिथं पलंगावर. बोलायला जातो कोणाला आवाज नाही, चिल्लावले तरी कोणाला आवाज नाही. एवढे सैतान आला तो, कुणाला दोराना बांधून दे, दोन दिसत नाही, ते सैतानाची शक्ती दिसते आपल्याला, ते सैतानाची शक्ती दिसते फक्त. आता आपण म्हणतो दोरून कुठे तुला बांधला का असा नाही, ते शक्ती पूर्ण पॅक करून टाकते माणसाला. आणि ते मग मी मनातल्या मनात विचार करते, भगवंताला विनंती केली, 3दा केली, आणि हळूहळू तो दोर सुटत गेला. म्हणून काय आहे या मार्गामध्ये तत्व शब्द नेमाने आपण चालू तो सगळंच काय भेटल, अन्यथा काय मिळणार नाही. म्हणून तत्व शब्द बाबाच्या शिकवणीपर्यंत तुम्ही करा. इथं बा सत्य, मर्यादा आणि प्रेम लागलेला इथं लिहिलेला आहे. वेळ नसल्यामुळे मी काही आता कसा बोलू, काय सांगू, परंतु थोडक्यात 5 मिनिटं. सत्य, मर्यादा आणि प्रेम या महान त्यागी बाबा जुमदेवजीनं गावोगावी पेरलं, म्हणून त्या परमेश्वराने उचललं. तुम्हाला शॉर्टकट सांगतो, जास्त काही नाही. सत्य मर्यादा गावोगावी बाबांनी पेरलं, आपल्या कुटुंबात पेरलं, गोळीबारात चौकामध्ये पेरलं, पाचा भावाबरोबर पेरलं. आणि त्या परमेश्वराने या कलियुगामध्ये करणारा एक मानव धर्माचा झेंडा लावणारा मानत्या की बाबा जुमदेवजीले उचललं. ते उचललं आणि या तत्व शब्द निमाची आपल्याला प्रेरणा दिली. सगळं काही भरपूर आहे इथं. म्हणून मानत्या की बाबा जुमदेवने काय ठेवलं, परमेश्वराला काय दिलं? इनाम ठेवलं आणि इमानदारी दाखवली, तुम्हालाही दाखवली आणि आम्हालाही दाखवली आणि त्या परमेश्वरालाही दाखवली. म्हणून तो परमेश्वर जागरूक शक्ती आहे, इथंही उपस्थित आहे. आज बैठक होऊन राहिली आपली 1 वाजेपासून, याची जागरूक शक्ती उपस्थित आहे. या तोंडाला, या मुखाला जबान आहे, म्हणून आपल्याला चांगले बोलणे शब्द गरजेचे आहे. म्हणून ती उपस्थित आहे जागरूक शक्ती. म्हणून आपण तिथल्या इथल्या दुरून आपण येथपर्यंत आलो. कशासाठी आलो? एकामेकाचे गुणधर्म घेण्यासाठी. अनुभव आपल्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. काही चुका होते त्या याच्यामध्ये सुधारणा होऊन जाते. म्हणून जास्त काही बोलणार वेळ गेला नाही, म्हणून इथंच आपले 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद जी. तत्किल साहेबांनी